दुसरा पण रोल केला बघा, मस्त. कलर बघा भाजीचा किती मस्त. नमस्ते. आम्ही कोबीची वडी बनवते झटपट, आणि ते त्याच्यामध्येच मी एक वेगळी भाजी पण बनवणार आहे. आपल्याला समजा टिफिनमध्ये जर पटकन झटपट द्यायची असेल ना, तर ती बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे. असे मी आज 2 प्रकार करणार आहे. आता बघूया पहिली कोबीची वडी. आता इथे बघा अर्धा कोबी कापून घेतलाय, कापून किसून घेतलाय एकदम बारीक किसणीवर. त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. बेसन घेतलाय, चण्याचं पीठ 1 वाटी, आणि आपली अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलाय. थोडी कोथिंबीर घ्यायची आहे, सफेद तीळ घ्यायचे आहे, ओवा घ्यायचा आहे थोडासा, आणि इथे बघा मी हिरवी मिरची आणि लसूण घेतली आहे, आणि इथे बघा मी धना जिरा पावडर घेतली आहे, आणि गरम मसाला घेतला आहे, आणि हळद घेतली आहे. आता समजा तुमच्याकडे गरम मसाला आणि धना जिरा पावडर नसेल ना, तर तुम्ही आहे ना याच्यामध्ये काली मिरी घ्यायची थोडीशी, थोडासा जिरा घ्यायचा, आणि थोडेसे धने घ्यायचे, आणि हे आपलं जाडसर मिश्रण वाटून घ्यायचं ठेच्यासारखं. आता मी पहिले हे लसूण आणि मिरची वाटून घेणार आहे मिक्सरला एकदम बारीक. आता इथे बघा मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे मिरची आणि लसूण. आता हे आपण सर्व कोबीमध्ये टाकायचं आहे. आता तुम्हाला मिरची आहे ना जास्त दिसली असतील ना, पण ती तिखट मिरची नाही आहे, कमी तिखटवाली आहे, म्हणून मी जास्त घेतली आहे. तिखट असतील तर 4-5 मिरची घ्या फक्त. थोडीशी कोथिंबीर टाकते. हे आपलं गरम मसाला, धना जिरा पावडर आणि हळद. लाल तिखट नाही घेतला आपण, मिरची टाकली आहे ना. आपला ओवा थोडासा, आणि सफेद तीळ 1 चमचा. आणि आता याच्यामध्ये आपण आहे ना तांदळाचं पीठ टाकायचं, आणि लागेल तेवढं बेसन टाकायचं. आपण आधी पहिलं थोडं थोडं टाकून बघूया. आता बघा थोडंसं पातळ आहे, आणि थोडं आपल्याला बेसन घ्यायला लागेल. आपल्याला चिकट गोळा करायचा आहे आपल्या चपातीच्या पिठासारखा. पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये, असा मळून घ्यायचा चांगला घट्ट. आता इथे बघा वडी शिजवायला वाफवायला पाणी ठेवलंय टोपामध्ये, आणि त्या टोपावरती ही चाळण ठेवायची आहे. पहिलं चाळणीला मी तेल लावून घेते. आता हाताला थोडं तेल लावायचं, आणि हे आपल्याला लांब असे रोल करायचे आहेत. त्याचे 2 रोल करणार. आता इथे बघा मी ताटात तीळ घेतले, म्हणजे कशी माहिती आहे वरती वडीला लागण्यासाठी. आता आपण आतमध्ये टाकले, पण वडीला पण लागायला पाहिजे ना, म्हणून हे बघा मस्त झाले. असा रोल आपण चाळणीत ठेवायचा. तसाच आता दुसरा पण रोल करते. दुसरा पण रोल केला बघा. त्याला पण तीळ लावून घ्यायचे. तसंच चाळणीत ठेवायचा रोल. आणि पाण्याला पण चांगली इथे उकळी आली आहे. आता त्याच्यावरती चाळण ठेवायची, आणि त्याच्यावरती हे झाकण मारायचं. आता झाकण्याला ते होळ आहे, वरचं त्याचं बोल निघालाय, वरती पीठ लावायचं.
आता इथे आपली कोबीची वडी वाफते आहे, वाफ लावायला ठेवली आहे. तोपर्यंत इथे मी तुम्हाला बटाट्याची भाजी करून दाखवते. आणि बटाटे बघा स्वच्छ धुवून साल काढून त्याचे असे पीस करून घेतले आहे. लांब लांब फ्रेंच फ्राय सारखे पीस केले. तुम्ही कसे पण करू शकता, गोल चपटे करू शकता, चौकोनी करू शकता, पण थोडे बारीक करायचे म्हणजे ते वाफेवर शिजायला पाहिजे ना, म्हणून तसे करायचे आपण. आता इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकलाय पहिला. त्याच्यामध्ये जिरा आणि लसूण टाकते. जिरा लसूण चांगली तडतडायला द्यायची. कधी पण आपण जेवण बनवताय ना, भाजी वगैरे करतो ना आपण, तर लसूण चांगली फ्राय व्हायला द्यायची, तर ते लसूणचा टेस्ट तेलात उतरतो. नाही तर आपण कच्ची लसूण ठेवली ना तर लसूणची टेस्ट नाही येत. आता इथे मी 2 कांदे घेतले आहे आणि एक हिरवी मिरची असंच घेतलेला आहे मी. तो आता कांदे आणि हिरवा मिरची टाकते. आता हे आपल्याला फ्राय वगैरे करून नाही घ्यायचे, आपल्याला भाजी बनवायची आहे ना. डायरेक्ट बटाटे बरोबर कांदा टोमॅटो सगळं शिजून येणार आहे. आता मी याच्यामध्ये ना डायरेक्ट टोमॅटो पण टाकून घेते. 2 टोमॅटो घेतले आहे. ती पण बघा अशी उभी चिरून घेतली आहे स्लाइस करून. आपल्याला रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो. परत गोडी भाजी पण आपण करतो, पिवळी भाजी ती पण करतो, पण ते पण टेस्ट नाही येत. कधी कधी आपल्याला कंटाळा येतो. बटाटा फ्राय करतो चपटे करून, ते पण कंटाळा येतो ना. तर अशी आपण तिखट झणझणीत भाजी करायची. आता मी याच्यामध्ये आहे ना बटाटे टाकते. आता याच्यामध्ये आहे ना मी बटाटे टाकते. बटाटे 3 बटाटे घेतले, स्लाइस करून घेतले त्याचे उभे फ्रेंच फ्राय सारखे. आता त्याच्यामध्ये आहे ना मी मसाले टाकते. आता मसाले तुम्हाला दाखवते. धना जिरा पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, आपला तिखट अर्धा चमचा मसाला, आणि हळद पाव चमचा, आणि लाल मिरची पावडर 1 चमचा. असे मसाले घेतलेले आहे. ते पण सर्व टाकते त्याच्यामध्ये. थोडासा हिंग टाकते. आता हे चांगलं ढवळून घ्यायचं. ही बटाट्याची झणझणीत भाजी चांगली ढवळून घेते. आता त्याच्यामध्ये मला 1 कप पाणी टाकायचं आहे. आता इथे मी 1 वाटी पाणी टाकते. आणि आता मीठ पण हाताबरोबर लगेचच टाकून घेते, म्हणजे मीठ पण आपलं बटाट्याबरोबर चांगलं लागेल. चांगली ढवळून परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. इथे भाजीमध्ये सर्व प्रकार टाकून झालेला आहे. फक्त शेवटला कोथिंबीर टाकायची आहे. आता मी याच्यावरती शिजायला झाकण ठेवते. आणि इथे आपली वडी शिजली आहे. मी गॅस बंद करते आणि 2 मिनिटांनी आपण खोलूया. आता आपण आपली वडी आहे ना खाली काढून घेऊया आणि झाकून खोलूया पहिला. मस्त. आणि चाळून बाहेर काढल्याशिवाय ते रोल निघणार नाहीत. आता रोल थंड व्हायला पाहिजे, त्याशिवाय ते कापून नाही होणार. तोपर्यंत आपली भाजी बघूया. कलर बघा भाजीचा किती मस्त. आता आपली भाजी परत एकदा ढवळून बघूया. पाणी सर्व आटू द्यायचा, म्हणजे चांगली तरसली पाहिजे भाजी. भाजी आपली चांगली शिजली आहे. बटाटा शिजला काय बघायचा पहिला. बटाटे शिजलाय चांगला. आता कोथिंबीर टाकते आणि 2 मिनिटासाठी वाफेवर ठेवते बारीक गॅस करून. इथे आपली भाजी झाली आहे आणि इथे आपली वड्या पण कापून झालेली आहे. हे बघा वड्या पण कापून झाल्या आहेत. आता तळून घेते. आता पहिला गॅस बंद करते भाजी घालचा. भाजी झालेली आहे तयार. दाखवते तुम्हाला खोलून. हे बघा मस्त भाजी झाली आहे ना. गॅस बंद करते. आता वडी मी तळून घेते. थोड्याशाच वड्या तळते, बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे.
पहिला तेल तापला काय बघते. तेल तापलंय मस्त. आता इथे बघा कोबीची वडी आणि आपली बटाट्याची मस्तपैकी भाजी. आता तुम्हाला पप्पू टेस्ट करून दाखवेल कशी झाली आहे. चला रेसिपी रेडी झाली ना. रेसिपी एकदम रेडी झालेली आहे. हे बघा हा वाडा घेऊया आपण. ठीक आहे इथे आणि इथेच आपण टेस्ट करूया. कुरकुरीत आवाज येतोय. एकदम छान. ही रेसिपी एकदम मस्त झाली आहे. भाजी पण त्याच्याबरोबर खाऊन दाखव. हम्म. गरम आहे आताच उतरली ना. पण माझी वन ऑफ द फेवरेट रेसिपी. बरोबर ना. बरोबर. चपाती बरोबर, भाकरी बरोबर, पराठ्या बरोबर, कशा बरोबर तुम्ही ही भाजी अशी बनवून खाऊ शकता. टिफिनला द्या झटपट बनवून. आणि त्याची ग्रेव्ही पण घेतली एकदम सुंदर झाली. टिफिनला नेली तर आपण पण खाऊ आणि आपल्या सोबतीला जे आपले कलिग्स असतील, आपला जे फ्रेंड सर्कल असेल ना, ते सर्व खायला येते. बरोबर. तर हे कॉम्बो रेसिपी तुम्हाला कशी वाटली. काल पण आपण कॉम्बो रेसिपी टाकली होती, आज पण तुम्हाला कॉम्बो रेसिपी दिली. कॉम्बो रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आपण तर खातोच ना, पण त्यासोबत आपल्यासोबत इतरांनी खाल्लं तर आपल्याला चांगलं वाटेल ना. तर इकडे बघा त्यांना तसं दिलं आणि त्यावरती सॉसचे एक एक थेंब सुद्धा दिलेत. हे काय असं वरती नको लावायला ना. नको. तर हे आमच्या शेजाऱ्यांच्या घरी चाललंय. समजा तुमच्याच घरी आलं